Hello students, in this video we are going to start with new chapter number 4 that is thermodynamics. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर केमिस्ट्री मध्ये पण आहे आणि फिजिक्स मध्ये पण आपण स्टडी करणार आहोत. फिजिक्स मध्ये जे कन्सेप्ट या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत आणि केमिस्ट्री मधले जे कन्सेप्ट आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. कन्सेप्ट मध्ये थोडासा डिफरन्स आहे, टॉपिक मात्र सेमच असतात, परंतु फिजिक्स मध्ये आपण टॉपिक्स वेगळ्या पद्धतीनं डील करत असतो व डिफरंट केसेस डील करत असतो. वेगवेगळ्या अँगलमधून आपण त्याच्याकडे बघत असतो व केमिस्ट्रीमध्ये आपण वेगळ्या अँगलमधून त्याच्याकडे बघत असतो. आज आपण इथं पाहणार आहोत की थर्मोडायनेमिक्स आपण कोणत्या पद्धतीनं शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे, हे नेमकं काय आहे आणि याची सायन्समध्ये आपणास का बरं गरज भासते, हे आज आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत, पाहणार आहोत. या चॅप्टरमधील सर्व बेसिक कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत की जे आपण 9th स्टँडर्ड पासून स्टडी करत आलेलो आहोत. हा तसं पाहता इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. असाच सेम चॅप्टर केमिस्ट्रीमध्ये आपणास स्टडी करण्यासाठी दिलेला आहे. थोडीफार लॉज, बॉन्ड्स वगैरे, एन्थाल्पी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आहे. या फिजिक्समध्ये आपण फिजिकली त्याचा स्टडी करणार आहोत. सुरुवातीला काही मिनिंग्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. थर्मो म्हणजे याचं मिनिंग हीट असं आहे बघा. वरती हेडिंग दिलेलं आहे थर्मोडायनेमिक्स. त्यामध्ये थर्मो याचा अर्थ, त्याचं मिनिंग हीट असं आहे. व दुसरा जो वर्ड या ठिकाणी दिलेला आहे तो डायनेमिक्स असा आहे. डायनेमिक्सचं मिनिंग आहे मूव्हिंग किंवा मूव्ह करणं, टू मूव्ह असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला माहिती आहे की स्टॅटिक व डायनेमिक असे दोन कन्सेप्ट आपण यापूर्वी स्टडी केलेले आहेत. यामध्ये स्टॅटिक मीन्स फिक्स व डायनेमिक्स मीन्स मूव्ह करणं. इट मीन्स हीट ही मोशनमध्ये राहणार, हीट ही मोशनमध्येच राहणार आहे व यावेळी जी प्रोसेस होणार आहे, जे लॉज क्रिएट होणार आहेत, त्याचा स्टडी आपण या थर्मोडायनेमिक्सच्या अंडर करणार आहोत. उदाहरणार्थ, फर्स्ट वी शॅल स्टडी अबाउट एक्झाम्पल नंबर 1. पहिलं उदाहरण आपण बघूया. समजा सकाळी उठून जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा एक्सरसाइज करतो, त्यावेळी आपल्या बॉडीचे जे मसल्स आहेत ना ते वर्क परफॉर्म करतात. जेव्हा हे बॉडीचे मसल्स वर्क परफॉर्म करतात त्यावेळी या वर्कमुळे हीट प्रोड्यूस होत असते बघा. इट मीन्स बॉडी हीटेड, म्हणजे ती बॉडी वॉर्मअप झालेली असते. आपल्या बॉडीने वर्क परफॉर्म केलं आणि या वर्कमुळे आपली बॉडी हीटेड झाली. इट मीन्स बॉडीने एक्सरसाइज केलं तेव्हा आपणास वर्क करावं लागलं व या वर्कमुळं एनर्जी क्रिएट झाली. कशाची? तर हीटची. इट मीन्स वर्क कन्व्हर्ट झालं. ते वर्क थोडक्यामध्ये काय झालं? कन्व्हर्ट झालं. कशामध्ये? तर हीटमध्ये. वर्क गेट्स कन्व्हर्टेड इन टू हीट. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. व्हेकलचं एक्झाम्पल आपण घेऊ की व्हेकलचं जे इंजिन आहे, जेव्हा ते इंजिन वर्क परफॉर्म करतं तेव्हा संपूर्ण इंजिन हीटेड होतं. हीट केलं जातं, ते इंजिन गरम होतं. इट मीन्स हीट होणार, ते तापणार आणि कोणतंही इंजिन चालवताना वर्क परफॉर्म करत असतं व
वर्क परफॉर्म करताना त्याच्या आतून हीट काय होत असते, तर हीट रिलीज होत असते, म्हणजे वर्क कन्व्हर्टेड इनटू हीट. म्हणजे एक गोष्ट निश्चित या ठिकाणी झाली की जेव्हा कोणतीही बॉडी वर्क करत असते तेव्हा वर्क कन्व्हर्ट होणार हीटमध्ये व ती बॉडी हीट प्रोड्यूस करते हे आपणास या ठिकाणी माहिती पडलं. ती व्हेकल असेल किंवा ती ह्युमन बॉडी असेल, जर वर्क परफॉर्म होतं तेव्हा बॉडी हीट प्रोड्यूस करणार. इट मीन्स वर्कच्या फॉर्ममध्ये बॉडीमध्ये जी एनर्जी होती ती हीटच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होणार. म्हणजे बॉडीमध्ये जी एनर्जी असते ती जेव्हा आपण वर्क परफॉर्म करत असतो तेव्हा बॉडीमध्ये किंवा व्हेकल्समध्ये जी एनर्जी पहिल्यांदा वर्क करते व ती एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी. हे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा. वर्क इज कन्व्हर्टेड इनटू हीट, म्हणजे वर्क कशामध्ये कन्व्हर्ट होत असतं, हीटमध्ये. आणि हीट म्हणजे काय बरं, तर हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ही एनर्जी आहे, हीट म्हणजे ही एक प्रकारची एनर्जीच आहे. वर्क डन बाय बॉडी और एनी मशीन इज कन्व्हर्टेड इनटू हीट, म्हणजे ते कशामध्ये कन्व्हर्ट केलं जातं, वर्क हीटमध्ये. सो आणि त्यामुळे नॅचरली हीट इज ऑल्सो कन्व्हर्टेड इनटू वर्क, म्हणजे वर्क हे हीटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि नॅचरली मग हीट कशामध्ये कन्व्हर्ट केली जाते, तर वर्कमध्ये कन्व्हर्ट केली जाते. नाउ heat energy gets converted into the work energy. You know that एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया की का कन्वर्ट होते बरं एनर्जी. ही एनर्जीचं रूपांतर का होतं बरं. एनर्जीची डेफिनेशन आपण तसं 9th पासून आपण शिकत आलेलो आहोत बघा. त्याचे लॉज वगैरे आपण यापूर्वीही स्टडी केलेले आहेत. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट मीन्स एनर्जी कधीही क्रिएट आपण करू शकत नाही व बनलेली एनर्जी कधी डिस्ट्रॉय करू शकत नाही. एनर्जी निर्माण होत नाही किंवा त्याचा नाश पावत नाही. हे आपण क्रिएट किंवा डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. फक्त एनर्जीचं एका फॉर्ममधून रूपांतर दुसऱ्या फॉर्ममध्ये केलं जातं. एक फॉर्म दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त कन्वर्ट होत असतो. समजा एक वुडन ब्लॉक आपण घेतला व तो ब्लॉक फायरमध्ये ठेवला किंवा तो जाळला तर यामधून हीट बाहेर निघणार. परंतु आपण ती हीट क्रिएट केलेली नाही, हे लक्षात घ्या. तर जो वुडन ब्लॉक होता ना त्याच्या मासला आपण बर्न केलं आणि ते बर्न करून कन्वर्ट केलं इन द फॉर्म ऑफ हीट. आपण वेगळं काही केलं नाही इथं, हे लक्षात घ्या. आपण एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्ममध्ये हीट एनर्जीला कन्वर्ट केलं. इट मीन्स हीट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. म्हणजे एनर्जी क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, फक्त आपण कन्वर्ट करू शकतो. बॉडी किंवा व्हेकलच्या जवळ जेवढी एनर्जी असते ना त्यावरून आपण वर्क परफॉर्म करत असतो तेव्हा हीट एनर्जी बाहेर रिलीज होते व हीट
फॉर्ममध्ये सगळी एनर्जी या ठिकाणी काय होत असते, प्रोड्यूस होत असते बघा. हीटच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून घेऊया. वर्क व हीटचं रिलेशन नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. आपण वर्क केलं की हीट प्रोड्यूस होणार, बॉडीमध्ये किंवा व्हेकलमध्ये किंवा कुठेही. ही एक फंडामेंटल बेस अशा प्रकारचा आहे. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. यू नो दॅट हीट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी. जुनी थेरी होती थर्मोडायनेमिक्सची, त्यामध्ये असं म्हटलं जायचं की हीट इज द फॉर्म ऑफ फ्लुइड. का तर जेव्हा आग आपण पेटवतो किंवा जळते तेव्हा फ्लुइड प्रमाणे वॉटर जसं फ्लो होतं तसं हीट पण फ्लो होते असं मानलं जायचं बघा. म्हणजे हीट ही फ्लुइडच्या फॉर्ममध्ये असते असं पूर्वी मानलं जात होतं, परंतु असं काहीही नाही. हे टोटली रॉंग आहे. हीट ही एनर्जीच्या फॉर्ममध्ये असते हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. जेव्हा कोणतीही बॉडी वर्क परफॉर्म करते, मग ती बॉडी असेल किंवा मशीन असेल किंवा व्हेकल असेल, ते वर्क करत असतं आणि हेच वर्क कन्वर्ट होत असतं इन टू द फॉर्म ऑफ हीट. नॅचरली जी एनर्जी असते ती इंटर कन्व्हर्टेबल आहे बघा, कारण वर्क वारंवार कन्वर्ट होत असतं कशामध्ये, तर एनर्जीमध्ये. म्हणजे नॅचरली हीट सुद्धा काय होणार, कन्वर्ट होणार कशामध्ये, तर वर्कमध्ये. जर बॉडी वर्क परफॉर्म करणार असेल तर त्यावेळी काय बनणार बरं, तर एनर्जी. म्हणजे वर्क एनर्जी कन्व्हर्टेबल आहे. म्हणजे पुन्हा एनर्जीमध्ये ते कन्वर्ट होऊ शकतं. म्हणजे वर्क एनर्जीमध्ये व एनर्जी वर्कमध्ये कन्वर्ट होऊ शकते. हे दोन्ही कसे आहेत, तर इंटर कन्व्हर्टेबल आहेत बघा. दोन्ही इंटर कन्व्हर्टेबल आहेत. जेव्हा एखादं काम आपण करत असतो ना, तेव्हा एनर्जी प्रोड्यूस होत असते व या एनर्जीमुळं आपण वर्क परफॉर्म करत असतो. दोन्हीही एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्टेबल असतात. या दोन्हीही प्रोसेसच्या बाबतीमध्ये जे काही लॉज अप्लाय होत असतील व जे काही फंडामेंटल कन्सेप्ट्स या ठिकाणी अप्लाय होतात त्यांचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये थर्मोडायनेमिक्समध्ये करत आहोत, हे लक्षात ठेवा. एक छोटासा कन्सेप्ट एनर्जीच्या बाबतीमधला मी या ठिकाणी आपणास दाखवतो की एनर्जी ही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असते, म्हणजे स्वरूपामध्ये असते. डिफरंट डिव्हाइसेसमध्ये ती कन्व्हर्ट होऊ शकते. जर मी बेसिकली हीट एनर्जीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हीट एनर्जीच्या बाबतीत ही जी हीट एनर्जी आहे म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ती काय होऊ शकते, कन्वर्ट होऊ शकते. ही हीट एनर्जी जी आहे ना, ही हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. या फर्स्ट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हीट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईक थर्मोकपल. थर्मोकपल मध्ये असं होत असतं की हीट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू द हीट एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू द हीट एनर्जी. लाईक हीटर.
हीटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर हे कशामध्ये होतं तर हीट एनर्जीमध्ये होत असतं. ओके, म्हणजे यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय करतो व ते हीट प्रोड्यूस करतं. हे आपण नॉर्मली डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो. जसं आता दुसरं उदाहरण बघा, सेकंड फिगर. इलेक्ट्रिकल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इन टू द साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी ही साऊंड एनर्जीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, जसं लाईक लाऊड स्पीकर. ओके, किंवा उलट करायचं म्हटलं तर साऊंड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. साऊंड एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करता येतं. उदाहरणार्थ लाईक मायक्रोफोन. ओके, जसं एक्झाम्पल नंबर 3, केमिकल एनर्जी that gets converted into the electrical energy like primary cell, व electrical energy gets converted into the chemical energy like secondary cell. म्हणजे या इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरमध्ये हे आपण केमिस्ट्रीमध्ये पण आपण हा पार्ट शिकणार आहोत बघा. हा इलेक्ट्रो केमिस्ट्रीचा हा पार्ट आहे आणि हा जो चॅप्टर आहे ना, हा सेम चॅप्टर केमिस्ट्रीमध्ये पण आहे. त्या ठिकाणी पण आपण हे शिकणार आहोत. आता पुढची डायग्राम बघा. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इन टू द लाईट एनर्जी लाईक इलेक्ट्रिक लॅम्प. इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर लाईट एनर्जीमध्ये होतं व लाईट एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी लाईक सोलार सेल और फोटो इलेक्ट्रिक सेल. सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. फोटो याचा अर्थ लाईट, इलेक्ट्रिक याचा अर्थ करंट. म्हणजे लाईटचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. याला आपण फोटो इलेक्ट्रिक सेल असं म्हणतो. जसं लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. मेकॅनिकल एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी लाईक जनरेटर. जनरेटर काय करतं, मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकलमध्ये करतं. अँड electrical energy gets converted into the mechanical energy like engine or fan. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये केलं जातं. उदाहरणार्थ इंजिन. अशा पद्धतीनं एनर्जी ही इंटर कन्व्हर्टेबल असते बघा. एका फॉर्मचं रूपांतर दुसऱ्या फॉर्ममध्ये करता येतं. एनर्जी वेगवेगळ्या डिव्हाइसच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो तर या ठिकाणी पाहिलं की एनर्जी ही वेगवेगळ्या डिव्हाइसेसच्या सहाय्यानं आपण कन्व्हर्ट करू शकतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू द अनदर फॉर्म. ओके, थँक्यू.